तर हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि माझ्या छोट्याशा नवीन एका ब्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज हे काय म्हणत असाल तुम्ही, हे काय करायला लागले, हे तर मी आजचं काम हे डीप क्लिनिंगपासून चालू केलेलं आहे. तर आज रेसिपी नाही म्हटलं आज करायची, कारण बरेच दिवस झालं रेसिपी व्हिडिओ शूटमुळे माझं ना घराकडे थोडंसं दुर्लक्षच होत होतं. त्यामुळे म्हटलं आज बाकीचं काही नाही करायचं, तर आज क्लिनिंग करून घ्यायचं. पावसाळा तोंडावर आलेला आहे, बाकी सगळ्यांचं तर क्लिनिंग झालेलं आहे, मीच बाकी उरलेले आहे. सगळ्या जावांचं माझं झालेलं आहे क्लिनिंग. आता म्हटलं आपण राहिलो तर आपण पण करून घेऊया, म्हणून म्हटलं आजची सुरुवात ही क्लिनिंगपासूनच केली पाहिजे. म्हणून आता हे क्लिनिंगचं काम हातावर घेतलेलं आहे. तर बेडरूमपासून सुरुवात केली आणि म्हटलं आता चला आवरून घेऊया पटपट पटपट. कितीही रोज घर झाडलं पुसलं, कितीही काही केलं ना, तरी देखील हा घर झाडायला घेतलं ना, ज्यावेळी डीप क्लीन आपण करतो त्यावेळेला एवढा कचरा, तरी एवढा कचरा येतून कुठून ना काहीच कळत नाही. त्यात माझं घर तर मला हे एवढं प्रचंड आवडतं ना. कारण पण तसंच आहे, कारण मी गेली म्हणजे आता घर बांधून मला 7-8 वर्ष झालेली आहेत. तर त्याच्या आधी माझं लग्न झाल्यानंतर मी 7-8 वर्ष उदगाव जयसिंगपूर इकडे राहिलो होतो. तर तिकडे राहायला असताना ना मी भाड्यानेच होतो, कामानिमित्तच होतो आम्ही बाहेर राहायला. त्यावेळेला भाड्याने राहत असताना देखील त्यांची जरी भाड्यानं घरं जरी असली तरी देखील ती आम्ही आमच्या घराप्रमाणेच ठेवत होतो, तेवढीच सजवत होतो, तेवढंच हक्कानं राहत होतो तिथे. त्यामुळे त्यांना मी माझ्या आहोंना ज्यावेळेला मी म्हणायची की माझं कधी घर व्हायचं, त्यावेळेला त्यांनी मला शब्द दिला होता की नक्की आपलं एक दिवस स्वतःचं घर होईल. आणि तो त्यांनी 7-8 वर्षापूर्वी शब्द पाळला. माझ्या घराला 7-8 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे मला हे घर एकदम माझं स्वप्नपूर्तीचं आहे. त्यामुळे मला घर हे खूप आवडतं, त्यामुळे स्वच्छ तर ठेवायला पाहिजे. तर इकडे बेडरूममध्ये ना भरपूर काय काय साहित्य इकडे ठेवलेलं आहे बघा. नको त्या वस्तू देखील इथं आहेत. त्यामुळे म्हटलं जानूला आता हे नको, सगळं जे काय खराब झालेलं आहे त्यात आपण फेकून देऊया, म्हणून यातलं सगळंच काढून टाकलं. जेवढं लागते गरजेपुरतं आहेच तेवढ्याच वस्तू मी आता ठेवलेल्या आहेत. त्यामुळे बाकीचं जे काय आहे तो कचरा आता म्हटलं टाकून देऊया. आम्ही सगळे जावा मात्र ना क्लिनिंगच्या बाबतीत एक नंबर आहे. तुम्ही कधीही आमच्या घरी या, माझ्या या किंवा माझ्या जावांच्या घरी या, तुम्हाला अगदी घर नीटनेटकंच दिसणार. कधीच तुम्हाला इकडे तिकडे पसारा नाही दिसणार. त्या बाबतीत आमच्या मोठ्या जावा एक नंबर आहेत, कारण त्यांच्या पायावरतीच पाय ठेवून आम्ही पुढे चाललेलो आहे. कारण त्यांना पण एवढी क्लिनिंगची आवड आहे की घरात तुम्हाला कुठेच कचरा दिसणार नाही. कुठेही कितीही काम असू दे लोड, पण पहिला घर आवरणं हे इम्पॉर्टंट जास्त. त्यामुळे त्यांच्या सवयी आम्हाला पण लागलेल्या आहेत की आधी घर आवरणे, बाकीचं नंतर. आता जरी मी हे तुम्हाला फास्टमध्ये दाखवत असले तर ह्याला बराच वेळ लागलेला आहे क्लिनिंगला. हे दिसत असेल तुम्हाला एक 5-6 मिनटाचा जरी व्हिडिओ, पण ह्यासाठी खूप वेळ गेलेला आहे. अख्खा दिवस माझा यामध्ये गेलेला आहे. माझी अजून भांडी पण किचनमधली घासायची आहेत. सगळी मी म्हणते की काढायची भांडी आणि सगळी घासायची, पण एका दिवसात हे होणं शक्य नाही आहे माझ्याकडनं. कारण घरच एवढं मोठं आहे की खालचाच फ्लोअर जो आहे तो आवरणं माझ्या एकटीसाठी तर अशक्य आहे. जानू आहे मदतीला, ती मदत करते म्हणून तर जरा आवरायला म्हणजे लवकर झालं माझं हे आवरून. आता भांडी म्हणते मी उद्याला घासायची, बघूया आता कसं कसं. शूटमधून शक्य झालं तर उद्या नक्की घासायचा प्रयत्न करेन मी. त्यात आता ऊन लागते कडक आणि पाण्याची टंचाई तर खूप झाली आहे. त्यामुळे पाणी जर पुरलं तर उद्या भांडी घासायचा प्लॅन आहे, नाही जर पुरलं तर टँकरच मागावं लागणार आहे. त्याशिवाय काही शक्य नाही आहे भांडी घासणं. मग बघू आता उद्याचं उद्या. त्यात कपडे अजून मोठी कपडे जे अंथरूण वगैरे आहेत ते पावसाळ्याच्या आधी एकदा धुतलेलं बरं असतं, म्हणून ती पण धुवायची आहेत. पाण्याच्या बेतावरच तेही ठरणार आहे, नाहीतर एक दिवस नदीला घेऊन जाऊन तेही धुवून आणून ठेवायचे, जेणेकरून पावसाळ्यात आपल्याला आता गौरी गणपतीशिवाय आपण क्लिनिंग करत नाही. त्यामुळे आता ऊन आहे तोपर्यंत ही साफसफाई एकदा शेवटची झालेली बरी. कारण पावसाळा जर पडला, पाऊस गेल्या वर्षी खूप होता, मेपासूनच चालू होता, अजून तर काही झालेला नाही आहे. पण पावसाळ्यात खूप गेल्या वर्षी त्रास झालेला आहे. आणि आता ह्यावेळेस तसं नको, कारण कपडे धुवायला किंवा मोठे कपडे जे आपण सतत धुवत नाही, आणि ते जर गेल्या वर्षीसारखा आता जर पाऊस झाला तर त्याचा वास वगैरे येऊ शकतो. त्यामुळे आत्ताही गेल्या वर्षीसारखं न करता आता थोडं ऊन आहे तोपर्यंत आवरून घेतलेलं बरं. हे बघा कचरा कितीही काढला आहे बघा. आता मी तिकडच्या 2 रूममधला तो वेगळा आहे, आणि आता हे फक्त हॉल मी झाडला आहे, तर हॉलमधनं एवढा कचरा निघाला आहे. आता हे रोज एवढं झाडून देखील येतो आहे कुठनं काय कळेना. सोप्यांच्या खाली जी दारातून आता पलीकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तिकडची धूळ तर दिवसभर येतेच. त्यात सोप्याखाली काय जाऊन बसलेलं मुलांनी टाकलेलं काही कळत नाही, त्याचा हा एवढा कचरा निघालेला आहे. घर बांधल्यानंतर माझी हौस तर झाली, पण हे क्लिनिंग रोजचं करताना ना नाकी नऊ येते. इकडे मी बागेच्या पाठीमागे ना
2 कुंड्या करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून कचरा आपला स्वतःचा तिकडे पेटवता वगैरे येईल. ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळ्यासाठी मी अशा 2 कुंड्या करून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तो एकत्र वाळला की मी तो पेटवून देते. बागेच्या पाठीमागच आहे, त्यामुळे जवळ आहे, बाहेर कुठं टाकायची गरज नाही, तिथल्या तिथे ते होऊन जातं. त्याच्यानंतर आता सगळं क्लिनिंग झाल्यानंतर माझं आता फरशी पुसायचं काम बाकी होतं. आणि मगाशी बघितलं तसं मी ना एका भिंतीला कलर केलेला आहे. तो देखील जानूने आणि मी दोघींनीच मिळून केला. बघूया म्हटलं, एक्सपेरिमेंट करून बघूया. घरामध्ये कलर शिल्लक होता, कारण कलर काम चालू होतं त्यावेळेस थोडा शिल्लक उरला होता. तर हा बघा आम्ही कलर करून घेतला, कारण थोडंसं तिथे ना गेल्या वर्षी पाण्याने ना भिजली होती भिंत, त्यावेळेला कलर गेला होता. त्यामुळे आता मग तो कलर करून घेतला आणि मस्त दिसत होती भिंत. आणि सगळं क्लीन करून घेतल्यानंतर बघा घर किती मस्त वाटत होतं, अगदी प्रसन्न वाटायला लागलं होतं. त्यामुळे पावसाळ्याच्या अगोदरची ही तर पावसाळा चालू व्हायच्या आधी ही स्वच्छता नक्की सगळ्यांनी करा, कारण पाऊस जर जास्त झाला तर रोगराई, जंतू, घरात कीटक वगैरे होऊ शकतात. त्यामुळे ही स्वच्छता केलेली बरी. आजारपण पण कमी येतं, स्वच्छ राहिलं तर घर आपल्यालाही बरं वाटतं. त्यामुळे अशी सणालाच करावी असं काही नाही, आधीमध्ये स्वच्छता केलेली बरी.